नमस्कार मैत्रिणींनो, उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण वाळवणाची रेसिपी बघणार आहोत. तर अतिशय खुसखुशीत आणि पांढरा शुभ्र कढईवर फुलणारे तांदळाचे पापड. तर तांदळाचे पापड तयार करण्यासाठी लागणारी पिठी कशी तयार करायची ते बघूयात. भिजत घालणार आहोत त्याकरता मोठं भांडं घ्यायचे. यामध्ये अर्धा किलो तांदूळ घ्यायचे. तर हा तांदूळ मी जुना आणि जाडसर असा तांदूळ घेतलाय. तर हा रेशनचा तांदूळ आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल. शक्यतो आपल्याला जाडसर असा जुना तांदूळ वापरायचा आहे. आता यात पाणी घालून हे तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. बराच वेळ तांदळाला पावडर लावलेली असते किंवा काळपटपणा असेल, त्याकरता आपण हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत. तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालून हे तांदूळ आपण 2 दिवस भिजत घालणार आहोत. तर इथे मी तांदूळ बुडेल इतपत पाणी घातले. आता यावर झाकण ठेवून हे तांदूळ आपण 2 दिवस भिजत घालणार आहोत. भिजत घातल्यानंतर रोज याचे पाणी बदलायचे, म्हणजे याचा वास देखील येत नाही आणि पापड देखील आपला छान असा खुसखुशीत आणि पांढरा शुभ्र तयार होईल. तर 2 दिवस मी हे तांदूळ छान भिजून घेतले. आता यावरचं झाकण काढून आता आपण तांदळातले सर्व पाणी काढून घेऊयात. इथे मी तांदळातलं सर्व पाणी काढून घेतले. एक चाळणी घ्यायची. यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ सर्व काढून घेऊयात. यातले सर्व पाणी आपण आता निथळून घ्यायचं आहे. तर तांदळाचं पाणी पूर्ण निथळल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर आता आपण हे तांदूळ पसरून घेऊयात. 4 ते 5 तास आपण हा तांदूळ पंख्याखाली सुकवून घेणार आहोत. तांदूळ सुकल्यानंतर बारीक असं पीठ आपण चक्कीमधून दळून आणायचे. तर अशा पद्धतीने ते आपलं पापड करण्यासाठी तांदळाचं पीठ तयार झालंय. पापड करण्यासाठी इथे मी 1 पातेले पीठ मोजून घेतले. तर आपण पापड तयार करायला घेऊयात. त्याकरता इथे मी मोठे पातेले घेतले. यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून सर्व पातेल्याला तेल लावायचे. तेल लावल्यानंतर आता आपण यामध्ये 2 पातेले पाणी घालणार आहोत. तर इथे मी ज्या पातेल्याने तांदळाची पिठी मोजून घेतली त्याच पातेल्याने इथे आपल्याला 2 पातेले पाणी घालायचे. 1 पातेलं घातल्यानंतर आता हे दुसरे पातेले मी पाणी घातले. असे टोटल आपल्याला इथे 2 पातेले पाणी घालायचे. आता यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटे आपण ह्या पाण्याला उकळी काढून घेऊयात. 5 मिनिटे झाले. आता यावरचे झाकण काढून बघूयात. तरी ते पाण्याला छान उकळी आली. आता उकळलेल्या पाण्यामधलं थोडंसं पाणी आपण साईडला काढून ठेवूयात. तर 1 वाटी पाणी आपल्याला साईडला काढून ठेवायचे. तर पाणी उकळल्यानंतर यामध्ये आपण काही जिन्नस घालणार आहोत. त्याकरता इथे मी 4 चमचे मीठ घेतले, पाऊण चमचा पापड खार घ्यायचा आहे, 3 चमचे तीळ घ्यायचे. आता हे सर्व आपण यामध्ये घालणार आहोत. तर इथे मी सर्व जिन्नस ह्या चमच्याने मोजले. तुम्ही कोणताही चमचा वापरू शकता. फक्त इथे आपल्याला पापड खार हा जास्त वापरायचा नाही. अगदी पाऊण चमचा आपण यामध्ये पापड खार घालायचा आहे. आता हे सर्व आपण रवीने किंवा चमच्याने सर्व मिक्स करून घेऊयात. ते सर्व मिक्स झाले. पाण्याला देखील छान उकळी आली. आता इथे आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि तयार केलेली तांदळाची पिठी यामध्ये घालायची आहे. आता हे सर्व आपण हटवून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपल्याला पटपट हे मिक्स करायचं आहे, म्हणजे याच्या गाठी होणार नाही आणि पापड देखील आपले छान असे तयार होतील. त्याकरता एकसारखं आपण हे सर्व हटवून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ हटवून घ्यायचे. तर इथे आपण राहिलेले पाणी देखील यामध्ये घालायचे. तर इथे मी सर्व पाणी यामध्ये घातले. तर इथे आपल्याला टोटल 2 पातेले पाणी लागले. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. तर इथे आपल्याला 1 पातेला तांदळाच्या पिठीला 2 पातेले पाणी लागले. तर टोटल इथे आपल्याला 2 पातेले पाणी यामध्ये वापरायचे. आता हे सर्व आपण छान हटवून घेऊयात. इथे आपल्याला गॅस हा मध्यम आचेवर करायचा आहे. तर इथे मी हाताला चटके बसतात, तर त्याकरता अशा पद्धतीने उलटण्याने सर्व बाजूने पीठ सारखं करून घ्यायचे. पीठ एकसारखं केल्यानंतर यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटे आपण आता हे पीठ शिजवून घेऊयात. 5 मिनिटे झाले की यावरचं झाकण काढून बघूयात. तर पीठ खाली डागू नये त्याकरता 5-5 मिनिटाला आपण हे पीठ मिक्स करायचं आहे. पीठ सर्व मिक्स झाल्यानंतर परत यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटे आपण हे पीठ शिजवून घेऊयात. 2-3 वेळेस आपल्याला मधून हे पीठ हलवायचं. टोटल असं आपल्याला 15 मिनिटे पीठ शिजवून घ्यायचं आहे. शिजवल्यानंतर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पातेले गॅसवरून खाली उतरून घ्यायचे. आता हे सर्व आपण पीठ मळून घेणार आहोत. त्याकरता
इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली. आता यामध्ये आपण तयार केलेले पीठ आहे ते काढून घेऊयात. तर इथे आपल्याला जाड अशी प्लॅस्टिकची पिशवी वापरायची आहे. आता यामध्ये मी तयार केलेलं सर्व पीठ काढून घेतले. आता हे पीठ आपल्याला गरम असतानाच कॅरी बॅगमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण एक 5 ते 10 मिनिटे छान मळून घेऊयात. तर हे पीठ खूप गरम आहे, चटके बसतात, तर अशा पद्धतीने आपण नॅपकिन घेऊन हे पीठ मळून घ्यायचे. 5 ते 10 मिनिटे आपल्याला हे पीठ छान मऊसर मळून घ्यायचे, म्हणजे याचे पापड देखील खुसखुशीत आणि छान असे तयार होतात. तर अशा पद्धतीने ते आपलं सर्व पीठ छान असं मळून झाले. टोटली ते मी 10 मिनिटे हे पीठ मळून घेतले. आता मळून घेतलेले पीठ बघूयात. तर इथे तुम्ही बघू शकता पिठाचा आपला छान असा मऊसर गोळा झाला आहे. यातलं थोडंसं पीठ आपण पाण्याचा हात लावून गोल गोळे तयार करून घेऊयात. गोल गोळा केल्यानंतर इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलाय. त्यामध्ये आपण तयार केलेले पिठाचा गोळा ठेवायचा आहे. त्यावर अशा पद्धतीने डिश ठेवून हाताने आपण हे फिरवून घ्यायचंय. अगदी अलगद हाताने आपण यावर प्रेस करायचे. इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला इथे पातळ असा पापड तयार झालाय. सर्व बाजूने बोटाने थोडंसं प्रेस करायचे, म्हणजे काठे याचे एकसारखे येतात आणि पापड देखील आपला छान असा तयार होतो. इथे तुम्ही बघू शकता न लाटता देखील आपला पापड छान असा पातळ तयार झालाय. इथे मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला पापड तयार करून दाखवते. इथे मी पुरी यंत्र घेतले. त्यावर प्लॅस्टिकचा पेपर अंथरून अशा पद्धतीने पिठाचा गोळा ठेवून 2 वेळेस प्रेस करायचे. तर आपला पुरीयंत्रात देखील पातळ असा पापड तयार होतो. पुरीयंत्र नसेल तर तुम्ही इथे डिशने देखील पापड पातळ असा तयार करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला पातळ पापड तयार झाला आहे. आता हे सर्व पापड मी उन्हामध्ये वाळत घालते. अशाच पद्धतीने राहिलेले पापड देखील आपण तयार करून घेऊयात. तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पापड न लाटता तयार करून घेतले. आता हे पापड आपल्याला 2 दिवस उन्हात वाळवायचे. 2 दिवस झालेत, उन्हात पापड आपले छान असे वाळलेत. तुम्ही बघू शकता पापडाचा आकार देखील आपला छोटा आहे आणि तळल्यानंतर आपला पापड इथे दुप्पट फुलणार आहे. तर तयार झालेले पापड आता मी तुम्हाला तळून दाखवते. त्याकरता इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेला पापड तळून बघूयात. तर इथे तुम्ही बघू शकता पापड आपला छान असा कढईभर फुलला आहे आणि दिसायला देखील पांढरा शुभ्र असा आपला पापड तयार झाला आहे. तर इथे आपण एकदम छोट्या आकारात पापड तयार केले आणि तळल्यानंतर अगदी कढईभर आपला पापड फुलला आहे. तर अशा पद्धतीने ते आपले पांढरे शुभ्र आणि मुरमुऱ्यापेक्षा खुसखुशीत असे पापड तयार झाले. आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जो कोणता नवीन रेसिपीचे व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला दिसेल.